आक्रमण केलेलं आहे तात्या. आणि हे लोकांना दिसतंय, जाणवतंय. लोक म्हणते तात्या तुम्ही लढलं पाहिजे. लोकांना अपेक्षा आहे तात्या तुम्ही आता लढलं पाहिजे. लढाऊ भूमिका घेऊन या आटपाडीच्या नगरपंचायतच्या या शहरामध्ये तुम्ही ताकदीनं एक लढणारा नेता म्हणून लोकांच्या समोर गेलं पाहिजे. लोकांची अपेक्षा आहे तात्या. मगाशी काकांनी भाषण केलं, शेवटी काय म्हणले ते लक्षात घ्या. तात्या तुम्हाला सपोर्ट करायला माणसं आली पाहिजे. कारण आदरणीय रामभाऊ पाटील साहेबांनी तुम्ही जिल्हा परिषदेचं, तालुक्याचं, या शहराचं अनेक वेळा नेतृत्व केलेलं आहे. सर्वसामान्य माणूस तुमच्या सोबत आहे. महत्वाची ही गोष्ट आहे की तुम्ही लोकांच्या समोर लढणारं नेतृत्व म्हणून, एक प्रभावी नेतृत्व म्हणून समोर गेलं पाहिजे. ही लोकांची अपेक्षा आहे तात्या. मी म्हणतोय त्याला तुमचं समर्थन आहे का मला सांगा. त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे तात्या की आता इथं राजू जानकर शेठ आहेत, म्हणजे जिल्ह्याचं एक नेतृत्व सुद्धा तुमच्या पाठीमागे. मी तुम्हाला सांगतो आदरणीय जयंतराव पाटील त्यांच्या बरोबर तुम्ही काम केलंय, त्यामुळं जिल्ह्याची सुद्धा ताकद तुमच्या बरोबर आहे. मी हे मोठं बोलत नाही, पण माझं मन मला सांगते, माझी बुद्धी मला सांगते. त्यामुळं तुमच्या मागे सुद्धा एक खमक्या नेता आहे. तुम्हाला इथं चांगला बेस आहे. हे गाव तुमचं आहे, तिथलं पाटील तुम्ही आहे. तुमचा लढा अगोदर देशमुखांच्या बरोबर होता. आता तुम्ही काय भूमिका घेणार आहे मला माहित नाही, परंतु या आक्रमक प्रवृत्तीच्या विरोधामध्ये तुम्ही लोकांचा हिरो म्हणून समोर या, एवढी तुम्हाला विनंती करतो आणि माझं भाषण थांबवतो. आक्रमण केलेलं आहे तात्या. आणि हे लोकांना दिसतंय, जाणवतंय. लोक म्हणते तात्या तुम्ही लढलं पाहिजे. लोकांना अपेक्षा आहे तात्या तुम्ही आता लढलं पाहिजे. लढाऊ भूमिका घेऊन या आटपाडीच्या नगरपंचायतच्या या शहरामध्ये तुम्ही ताकदीनं एक लढणारा नेता म्हणून लोकांच्या समोर गेलं पाहिजे. लोकांची अपेक्षा आहे तात्या. मगाशी काकांनी भाषण केलं, शेवटी काय म्हणले ते लक्षात घ्या. तात्या तुम्हाला सपोर्ट करायला माणसं आली पाहिजे. कारण आदरणीय रामभाऊ पाटील साहेबांनी तुम्ही जिल्हा परिषदेचं, तालुक्याचं, या शहराचं अनेक वेळा नेतृत्व केलेलं आहे. सर्वसामान्य माणूस तुमच्या सोबत आहे. महत्वाची ही गोष्ट आहे की तुम्ही लोकांच्या समोर लढणारं नेतृत्व म्हणून, एक प्रभावी नेतृत्व म्हणून समोर गेलं पाहिजे. ही लोकांची अपेक्षा आहे तात्या. मी म्हणतोय त्याला तुमचं समर्थन आहे का मला सांगा. त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे तात्या की आता इथं राजू जानकर शेठ आहेत, म्हणजे जिल्ह्याचं एक नेतृत्व सुद्धा तुमच्या पाठीमागे. मी तुम्हाला सांगतो आदरणीय जयंतराव पाटील त्यांच्या बरोबर तुम्ही काम केलंय, त्यामुळं जिल्ह्याची सुद्धा ताकद तुमच्या बरोबर आहे. मी हे मोठं